सूत सूत महाभाग व्यास शिष्य नमोस्तुते तदेव व्यास तो ब्रूहि भस्म महात्म्यम उत्तमम तथा रुद्राक्ष महात्म्यम च नाम महात्म्यम उत्तमम त्रितयं ब्रूहि सुपित्वा ममात्य मम मानस। आपला विषय चाललेला होता की मनुष्य जन्मामध्ये माणसाने काहीतरी नियम बांधून ठेवावेत। आपला हा विषय चाललेला होता। वामदेवाची कथा चाललेली आहे। कथेकडे जरा लक्ष द्या। काय माहिती का, नवीन कथा असल्यामुळे जरा जड वाटेल तुम्हाला, पण तुम्ही लक्षपूर्वक जर ऐकली ना तर तुम्हाला सगळ्या कथा कळतील व्यवस्थित। वामदेवानं फक्त नियम असा केलेला होता पापी, पण या वामदेवानं नियम असा केलेला ठरवलेला होता की भस्म लावायचा सगळ्या अंगाला। तेवढा तरी चांगला होता हा वामदेव। मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक माणसाने कुठला तरी नियम कायमस्वरूपी ठेवला पाहिजे। आपला नियम बरोबर 6 वाजले की हरिपाठ म्हटलाच पाहिजे, सकाळ संध्याकाळ हरिपाठ म्हटलाच पाहिजे, एखादी माळ तरी घेतलीच पाहिजे। ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची माळ घ्या। असं काही नाही की सदाशिवाची भक्ती करावी। अहो, शिवस्य हृदयं विष्णू आणि विष्णुस्य हृदयं शिवाः, दोन्ही देव एकमेकांच्या हृदयामध्ये आहे। एकमेकाच्या हृदयी 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 गोडी साखरेच्या डाळी गोडी साखरेच्या डाळी एकमेकाच्या हृदयी गोडी साखरेच्या डाळी गोडी साखरेच्या डाळी गोडी साखरेच्या डाळी गोडी साखरेच्या डाळी शिवस्य हृदयं विष्णु
विष्णुस्य हृदयम शिवाहा. कोणत्याही देवाची भक्ती करा, पण मात्र नियम आहे, नियमच असले पाहिजे. वामदेवाने फक्त भस्म लावावं. वामदेव अतिशय पापी होता, नाना प्रकारचे पाप कर्म करायचा हा वामदेव. पण प्रसंग असा झाला की एक दिवस तो वामदेव मरण पावला. व्यास सांगू लागलेत, शिवमहापुराणाची कथा आहे ही. एक दिवस तो वामदेव मरण पावला आणि त्याला मरण असं आलं, तुम्हाला सांगतो, मरण सुद्धा पापी लोकांना असं कठीण मरण येत असतं. लक्षात असू द्या, पापी माणसाला काही चांगलं मरण येत नाही. माणसाला मरण चांगलं यावं, तीर्थक्षेत्री मरण यावं, धार्मिक ठिकाणी मरण यावं. एक सांगू का तुम्हाला, मरण कुठे यावं? या सभा मंडपामध्ये मरण यावं. पण उद्या एंडिंगची बाटली पिऊन येऊ नका बघा. आता महाराजांना सांगितलं मरण इथं यावं, लगे बाटली प्यायची, औषध घेतलं की इथंच. तसा घोटाळा करू नका. मरण आलं पाहिजे, ओढून घेऊ नका. मरण जप करत असताना यावं, पोथी वाचत असताना मरण यावं, अन्नदान करत असताना मरण यावं, चांगले कर्म करत असताना मरण यावं. पण वामदेवाला मरण चांगलं नाही आलं. वामदेव मरण पावला, त्याला चांगल्या ठिकाणी मरण नाही आलं. लोकांनी त्याला ते एक दिवस त्यांनी चोरी केली होती, तर लोकांनी त्याला ठेचू ठेचू मारलं, दगडानं ठेसून मारलं, म्हणून तो तिथं मेला. लोकांनी त्याचं प्रेत उचललं वामदेवाचं आणि फेकून दिलं ओढ्यामध्ये. आणि जवळच एक स्मशानभूमी होती आणि त्या स्मशानभूमीमध्ये एक कुत्र होतं. ते कुत्र एका प्रेतावरती बसलेलं होतं, भस्म झालेलं प्रेत होतं, तिथं बसलेलं होतं, दहन केलेलं प्रेत त्या जागी. आणि त्या कुत्र्याच्या पार्श्वभागाला भस्म लागलेलं होतं. पहा, ते कुत्र आलं आणि वामदेवाच्या छातीवरती येऊन बसलं, पण मात्र भस्म लागलं. महादेवाला भस्म कोणते देतात पहा ना तुम्ही, काशीला गेल्यावरती पहा तुम्ही. असं एक गाव नाहीये इथं महादेवाचं घर नाहीये. आमच्या महादेवाला हेच भस्म लागतं, चिता भस्म लागतं. चिता भस्म थंड असतं. अजूनही तिथे नियम आहे काशीला, रात्री 12 वाजता ज्या माणसाचं प्रेत दहन झालेलं आहे, साधारण ब्राह्म्य मुहूर्तावरती रात्री 3-3:30च्या दरम्यान अजूनही तिथून भस्म महादेवाला, काशी विश्वनाथाला आणतात. काय भाग्यवान असेल तो व्यक्ती की ज्याचं चिताभस्म आमच्या काशी विश्वनाथाला मिळालेलं आहे. काय भाग्यवान असेल. अजूनही चिताभस्म आहे, अजूनही. ते कुत्र येऊन बसलं वामदेवाच्या त्या प्रेतावरती आणि भस्म लागल्यामुळे वामदेवाला नेण्यासाठी एका बाजूला यमदूत आलेले होते, तर दुसऱ्या बाजूला रुद्रगण आलेले होते. रुद्रगण कसे होते? रुद्रगण म्हणजे साक्षात महादेवासारखेच होते. ठिकठिकाणी अंगाला भस्म लावलेलं होतं, गळ्यामध्ये छानपैकी रुद्राक्षाच्या माळा होत्या आणि दिसायला तेजपुंज होते ते रुद्रगण. रुद्रगणांनी यमदूताचा पराभव केला आणि जीवात्मा उचलला त्या वामदेवाचा आणि त्याला कैलास पर्वतावरती घेऊन गेले. नुसतं भस्म जर लावलं तर त्याचा उद्धार झाला पहा वामदेवाचा. म्हणून भस्माची महात्म्य सांगितलेलं आहे. प्रत्येक माणसाने आपल्या अंगाला भस्म लावावं, शक्यतो सर्वांगालाच भस्म लावावं. तुम्ही केदारनाथाला जर गेलात तर तिथले योगी लोक पहा कसे असतात ते पहा एकदा तुम्ही. सगळ्या अंगाला भस्म लावून बसलेले असतात योगी लोक पहा. भला मोठा जटा वाढलेले असतात आणि सगळ्या अंगाला भस्म लावून बसलेले असतात. आपल्या का पूर्वजांना काही काम नव्हतं असं नाहीये, आपल्या काही संतांना अजूनही काम नाही असं काहीच नाहीये. भस्म महात्म्य सांगितलेलं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखम व्यारते तदा तन्मुखम पावनम तीर्थम सर्व पातकनाशनम. म्हणून व्यास सांगतात की हे 88,000 ऋषीमुनी हो, की तुम्ही आता इथून सगळ्या लोकांना जाऊन सांगा, ही संसारिक लोकांना म्हणावं, संसार करत असताना अनेक पाप होणार आहेत आणि हे जर पाप दूर करायचे असतील तर आपल्या कपाळी भस्म लावत चला, तुमच्या सगळ्या पातकांचा उद्धार होईल. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, नागेंद्रहाराय
त्रिलोचनाय कनाय त्रिलोचनाय इंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय नित्याय शुद्धाय दिगंबराय नित्याय शुद्धाय दिगंबराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नमः शिवाय तस्मै नारायण नमः शिवाय तस्मै नारायण नमः ऋषीमुनीला मोठा आनंद वाटला आणि 88,000 ऋषीमुनींनी आता स्वतःना व्यासांना विनंती केली की व्यासा आता आम्हाला कथा सांगा की रुद्राक्षाचं महात्म्य काय आहे ते ऐका आता रुद्राक्ष महात्म्य रुद्राक्ष हा कसा निर्माण झाला तर महादेव आपल्या सतीच्या विरहामध्ये होते दक्षाच्या यज्ञभूमीमध्ये सतीनं अग्निकुंडात उडी मारलेली होती आणि तो शोक महादेवाला सहन होत नव्हता आणि म्हणून महादेव सतीच्या शोकामध्ये गेलेले होते सते 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 महादेवाचा शोक आपल्या धर्मपत्नीसाठी इतका शोक होता सते मी तुला नाही म्हटलं होतं कशाला गेलीस तू यज्ञाला त्या दक्षाच्या घरी शोकाकुल झालेले महादेव आपल्या धर्मपत्नीच्या विरहामध्ये होते आणि त्यांना घरामध्ये करमत नव्हतं कारण घरामध्ये ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी बायकोची आठवण येऊ लागली बायकोची किंमत तेव्हाच कळते
आपल्यापासून एकदा किती दूर गेली तेव्हा कुठे बायकोची किंमत कळते, नवऱ्याची किंमत तेव्हाच कळते. आपल्यापासून ते कायम स्वरूपी निघून गेले, जवळून गेले, तेव्हा कुठे आपल्याला नवऱ्याची किंमत कळते. एक सांगू तुम्हाला, जोपर्यंत आपण एकमेकांच्या जवळ आहोत तोपर्यंत एकमेकांवर प्रेम जरूर करा, एकमेकांना जरूर जीव लावा. घरात सगळ्यात मोठी श्रीमंती जर कोण असेल तर परिवार ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आणि परिवारावरती प्रेम करून ईश्वरावरती त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करा. एक दिवस आपल्या सगळ्यांना जायचंय आणि मला असं वाटतं बरं झालं महादेवानं आपल्या सगळ्याला मरण दिलंय. ते आपण जर सगळे अमर असलो असतो तर काय झालं असतं? एवढे तरी लोक आले असते का शिवमहापुराण ऐकायला? आपण जर अमर असतो तर किती उन्मत्त झाले असतो आपण. कोणी एकमेकाचं ऐकलं सुद्धा नसतं. सतीच्या विरहामध्ये आमचे महादेव ज्या ज्या ठिकाणी बसले तिच्या विरहामध्ये बसायचे आणि बसल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं, 2 धारा लागायच्या. जिथे अश्रूचा थेंब पडला त्या ठिकाणी रुद्राक्षाचे झाड निर्माण झाले. जिथं जिथं थांबले, जिथं विरहामध्ये बसले, सते 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 रडू कोसळावं, धारा लागाव्यात, अश्रुथेंब पडला की तिथं रुद्राक्षाचं झाड पुढे जावं, जिथे जिथे बसावं त्या त्या ठिकाणी रुद्राक्षाचं झाड. आणि शक्यतो रुद्राक्ष जास्त भेटतात नेपाळला. पहा, पशुपतीनाथ महादेवाच्या अश्रुथेंबातून रुद्राक्षाची निर्मिती झालेली आहे. आणि रुद्राक्ष सगळ्यांनी धारण करावा. रुद्राक्षाची माळ प्रत्येकाने धारण करावी. बाईला सुद्धा रुद्राक्ष धारण करण्याचा अधिकार आहे. बायकांनी सुद्धा रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये ठेवावी. एक सांगू तुम्हाला, आपल्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये 2 माळा पाहिजेत. एक रुद्राक्षाची माळ, दुसरी तुळशी माळ. रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये असल्यानंतर यमदूत हात लावू शकत नाहीत. त्यासाठी रुद्राक्ष माळ. आणि तुळशी माळ यासाठी की मेल्यानंतर विचारावं लागतं माळकरी होते का हाडकरी. माळकरी असतील तर ठीक आहे, हाडकरी असतील तर घरामध्ये तुळशीचा पाला त्या तोंडामध्ये. मला हाच मुद्दा मांडायचा आहे की मेल्यानंतर तुळशीचा पाला तोंडामध्ये घेण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत गळ्यामध्ये तुळशी माळ घालावी, रुद्राक्षाची माळ घालावी. 2 माळी गळ्यामध्ये पाहिजेत. रुद्राक्षाचं पाणी तुमच्या अंगावर पडलं पाहिजे. रुद्राक्षाचं पाणी जर तुमच्या अंगावरती पडलं तर तुमची कांती पहा कशी होते, सतेज. अंगावरचं तेज पहा तुम्ही, सतेज होत असते. रुद्राक्षाची माळ इतकी महत्वाची. रुद्राक्ष गळ्यामध्ये असल्यानंतर तुमची उष्णता खेचून घेत असते. एवढी ताकद असते त्या रुद्राक्षामध्ये, रुद्राक्ष माळीमध्ये. रुद्राक्षाची माळ हातामध्ये घेऊन जर तुम्ही जप केला तर 1 मणी जर ओढला तर 1 लक्ष जप केल्याचं पुण्य आहे. 1 माळ जर त्या माळीनं जप केला तर 1 लक्ष जप केल्याचं पुण्य आहे. बाकीच्या माळा ठीक आहे, पण त्यातही रुद्राक्षाची माळ महत्वाची आहे. शक्यतो पंचमुखी रुद्राक्षाची माळ पाहिजे जपाला. 5 मुखी, पंचमुखी. रुद्राक्षाचे 4 प्रकार सांगितलेत शिवमहापुराणामध्ये. 4 प्रकार आहेत. आवाज येतोय ना माझा? आवाज आला पाहिजे. कथा कळली पाहिजे. आणि कथा जर नाही कळली तर तुम्ही शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. आला काळ तोंडान काय सांगून गेला काय माहिती नाही. तसं होणार नाही. पण एक सांगतोय तुम्हाला मी, रुद्राक्षाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. पांढरी रुद्राक्षाची माळ मिळते, पांढरा रुद्राक्ष मिळतो, लाल रुद्राक्ष सुद्धा पाहायला मिळतो, पिवळा रुद्राक्ष पाहायला मिळतो, आणि 4था प्रकार काळी रुद्राक्ष पाहायला मिळते. असे 4 रुद्राक्ष आहेत. पांढरा रुद्राक्ष शक्यतो असं म्हणतात, शिवमहापुराणामध्ये सांगितलेलं आहे की ब्राह्मणांनी ती पांढऱ्या रुद्राक्षाची माळ धारण करावी. लाल रुद्राक्षाची माळ क्षत्रिय लोकांनी गळ्यामध्ये धारण करावी. पिवळी रुद्राक्षाची माळ
वैश्य लोकांनी, व्यापार करणारे लोक, वैश्य लोकांनी आपल्या गळ्यामध्ये धारण करावी आणि काळी रुद्राक्षाची माळ क्षुद्र लोकांनी आपल्या गळ्यामध्ये धारण करावी. 4 सांगितलेत प्रकार रुद्राक्षाचे. रुद्राक्ष किती मोठा पाहिजे, माळ किती मोठी पाहिजे, कोणता श्रेष्ठ आहे? तर आवळा एवढा जो रुद्राक्ष असतो ना, आवळा किती मोठा असतो तेवढा रुद्राक्ष जर असेल तर तो श्रेष्ठ सांगितलेला आहे. बोरा एवढा रुद्राक्ष जर असेल तर तो मध्यम सांगितलेला आहे. आणि चना एवढा जर रुद्राक्ष असेल किंवा फुटाणे एवढा तर तो कनिष्ठ सांगितलेला आहे. आणि फुटाण्यापेक्षा सुद्धा अजून बारीक जर रुद्राक्षाची माळ असेल तर ती उत्तम फळ देणारी सांगितलेली आहे. म्हणून शक्यतो आपल्या गळ्यामध्ये बारीक रुद्राक्ष सांगितलेला आहे. नाही बारीक मिळाला तर जो रुद्राक्ष मिळेल, जी रुद्राक्षाची माळ मिळेल ती रुद्राक्षाची माळ धारण करावी. पण इत्यादी रुद्राक्ष वापरू नये. आता कोणकोणते रुद्राक्ष वापरू नये ऐका. किड्यांनी कुरतडलेला रुद्राक्ष कधीही धारण करू नका. तुटलेला रुद्राक्ष कधीही वापरू नका. फुटलेला रुद्राक्ष कधीही धारण करू नका. अवबड धोबड असणारा रुद्राक्ष कधीही गळ्यामध्ये धारण करू नका. रुद्राक्षाची माळ कशी पाहिजे तर समान पाहिजे. एकसारखे रुद्राक्ष पाहिजे. समान आकाराचे असलेले पाहिजे. चपलेले रुद्राक्ष चालत नाहीत. आणि किडलेले, काही रुद्राक्ष किडलेले असतात, किड्यांनी कुरतडलेले, तर ते सुद्धा रुद्राक्ष चालत नाहीत. रुद्राक्ष कसे असावे? बारीक रुद्राक्षाची माळ असावी आणि सगळे रुद्राक्ष एकसारखे असावे. किती मुखी रुद्राक्ष आहेत? 14 मुखी रुद्राक्ष सांगितले. 14 मुखी पर्यंत रुद्राक्ष आहे. ऐका, 1 मुखी रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये अवश्य धारण करा. जो 1 मुखी रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये धारण करतो तो शिवस्वरूप होतो. आणि 1 मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण केल्यानंतर ब्रह्महत्येसारखं पाप सुद्धा दूर होतं. 2 मुखी रुद्राक्ष त्याला देवदेवेश्वर असं नाव आहे. आणि हा जर गळ्यामध्ये धारण केला तर तुमची मनोकामना लगेच पूर्ण होते. 3 मुखी रुद्राक्ष त्याला विद्येश्वर असं म्हणतात. आणि ती जर गळ्यामध्ये धारण केली तर विद्या प्राप्त होते. 4 मुखी रुद्राक्ष त्याला ब्रह्मेश्वर असं म्हणतात. तो जर मणी गळ्यामध्ये धारण केला, 4 मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण केला तर पुरुषार्थ प्राप्त होतो. 5 मुखी रुद्राक्ष त्याला कालाग्नी रुद्रेश्वर असं म्हणतात. गळ्यामध्ये धारण केल्यानंतर मुक्ती मिळते. 6 मुखी रुद्राक्ष त्याला कार्तिकेश्वर असं म्हणतात. तो जर गळ्यामध्ये धारण केला पाप दूर होत असतं. 7 मुखी रुद्राक्ष अनंगेश्वर असं नाव आहे त्या रुद्राक्षाला. तो जर गळ्यामध्ये धारण केला दारिद्र्य दूर होतं. 8 मुखी रुद्राक्ष अष्टेश्वर रुद्राक्ष असं म्हणतात त्याला. तो जर गळ्यामध्ये धारण केला आयुष्य वाढतं. 9 मुखी रुद्राक्ष कपिलेश्वर असं नाव आहे. गळ्यामध्ये धारण केला तर कुलदैवत प्रसन्न होत असतं किंवा घरामध्ये ठेवा, प्रसन्न होत असतं कुलदैवत. 10 मुखी रुद्राक्ष विश्वेश्वर असं नाव आहे. घरामध्ये जर ठेवला तर इच्छा पूर्ण होत असते. 11 मुखी रुद्राक्ष त्याला रुद्रेश्वर असं नाव आहे. घरामध्ये जर ठेवला आणि पूजा केली तर सर्वत्र विजयी भवेत. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही हात घालताल त्या गोष्टीमध्ये यश तुम्हाला येईल. 12 मुखी रुद्राक्ष आदित्येश्वर असं नाव आहे त्याला. घरामध्ये ठेवून पूजा केली तर तेज प्राप्त होतं अंगावरती. 13 मुखी रुद्राक्ष विश्वेश्वर म्हणतात. त्याची पूजा केली तर कल्याण होतं माणसाचं. आणि 14 मुखी रुद्राक्ष त्याला भद्रेश्वर असं नाव आहे. आणि त्याची पूजा केली तर आपलं पाप नष्ट होतं आणि क्षयरोग दूर होतो. रुद्राक्ष माळ गळ्यामध्ये धारण केल्यानंतर भूत प्रेत पिशाच आपल्या जवळ येतही नाहीत. रुद्राक्षाचा महिमा सांगितला, फार मोठा महिमा आहे. बाईला सुद्धा, महिलांना सुद्धा गळ्यामध्ये रुद्राक्ष माळ धारण करता येते. पण 4 दिवसाच्या मासिक धर्मामध्ये बाईनं गळ्यामधली रुद्राक्षाची माळ काढून ठेवावी लागते. रात्री झोपताना रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये बाहेर काढून ठेवावी लागते. बाथरूमला जात असताना गळ्यातली माळ बाजूला काढून ठेवा.
आणि 4 दिवसामध्ये बाजूला काढून ठेवा. तुम्हाला माहिती आहे का, रुद्राक्षाची माळ ऋषी पंचमीच्या दिवशी पंचगव्यामध्ये स्वच्छ करावं. ऋषी पंचमी पंचगव्यानं स्वच्छ केली पाहिजे. पंचगव्य म्हणजे गाईपासून निर्माण झालेले 5 पदार्थ. गाईचं गोमूत्र आहे, त्यात गाईचं थोडंसं शेण आहे, त्यानंतर दही आहे, दूध आहे, तूप आहे, हे सगळं एकत्र करावं लागतं आणि ते तुम्हाला प्यावं लागतं. बाईला ऋषी पंचमीच्या दिवशी पंचगव्य प्यावं लागतं. आणि पुरुषांना, जे पुरुष मंडळी 12 महिने 18 काळ गळ्यामध्ये जानवं धारण करतात, जानवं धारण करणं म्हणजे एक प्रकारे संस्कार आहे हा. आणि हिंदू धर्मामध्ये प्रत्येक माणसाच्या गळ्यामध्ये जानवं पाहिजे. उपनयन संस्कार आहे. जसं विवाह संस्कार आहे की नाही, तसं उपनयन संस्कार आहे. विवाह संस्कार माणसाने सोडला नाही, पण उपनयन संस्कार सोडून दिला, पण विवाह संस्कार नाही सोडला. शास्त्र सांगतं उपनयन संस्कार म्हणजे गळ्यामध्ये जानवं धारण करणे. जोपर्यंत गळ्यामध्ये जानवं नाही तोपर्यंत इथं बसण्याचा अधिकार नाही, तोपर्यंत भजन करण्याचा अधिकार नाही, हातामध्ये टाळ सुद्धा घेण्याचा अधिकार नाही. गळ्यामध्ये प्रत्येक पुरुषांच्या गळ्यामध्ये जानवं पाहिजे. हिंदू धर्माचा हा संस्कार आहे. हा पुरुषांना सुद्धा पंचगव्य प्यावं लागतं. कधी तर श्रावण पौर्णिमेच्या दिवशी, त्याला आपण राखी पौर्णिमा असं म्हणतो, त्या दिवशी पंचगव्य प्राशन करावं लागतं. पण प्रत्येक स्त्रियांनी सुद्धा गळ्यामध्ये अवश्य रुद्राक्ष आणि माळ धारण करा. आणि रुद्राक्षाची माळ जर धारण करायची असेल तर शक्यतो पंचमुखी असावी. पंचमुखी, 5मुखी परमेश्वर म्हणजे 4ही बाजूनी 5ही बाजूनी आपल्याला रक्षण करणारा तो देव 5मुखी परमेश्वर आहे. रुद्राक्षाचा महिमा आहे. रुद्राक्षाचा महिमा अगाध पुराणी. 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 आहे वेदवाणी प्रसिद्ध हो, आहे वेदवाणी प्रसिद्ध हो, आहे वेदवाणी प्रसिद्ध हो, आहे वेदवाणी प्रसिद्ध हो. रुद्राक्षाचा महिमा
आमच्या कलाकारासाठी एकदा काही होत, त्यांनाही बरं वाटतं. रुद्राक्षाचा महिमा अतिशय भरपूर असा सांगितलेला आहे. रुद्राक्ष प्रत्येकाने धारण करावा. मग आता सगळ्या 33 कोटी देवांना स्वर्गामध्ये असं वाटलं की शिवभक्ती केल्यानंतर प्रत्येक माणसाला यश प्राप्त होतं प्रत्येक कामामध्ये. म्हणून 33 कोटी देव कैलास पर्वतावर गेले महादेवाकडे आणि महादेवाला विनंती केली की हे महादेवा, आम्ही देवांनी कोणकोणत्या लिंगाची, शिवलिंगाची पूजा करावी ते सांगा. म्हणून स्वतः महादेवानं विश्वकर्म्याला आज्ञा दिली की विश्वकर्म्या, मी सांगतो त्या पद्धतीनं तू शिवलिंग तयार कर. या सगळ्या देवांना मला एक एक शिवलिंग द्यायचं आहे. विश्वकर्म्यानं अनेक प्रकारचे शिवलिंग तयार केले. ऐका, बारकाई नाही का, ऐका आता. इंद्राला महादेवानं पद्मराग मण्याचं शिवलिंग दिलं पूजा करण्यासाठी, दररोज पूजा करण्यासाठी बरं का. वरुण देवतेला श्यामवर्णी शिवलिंग दिलं. वरुण देवता श्यामवर्णी शिवलिंग दिलं आणि सांगितलं तू या श्यामवर्णी शिवलिंगाची पूजा कर, म्हणजे तुला प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त होईल. बसा महाराज, बस बसा, नाही तर तिकडं बसा, बस कोण. भगवान विष्णूला इंद्रनीळ मण्याचं शिवलिंग दिलं आणि त्याची पूजा करायला लावली. विष्णूला इंद्रनीळ मण्याचं शिवलिंग. ब्रह्मदेवाला सोन्याचं शिवलिंग तयार करून दिलं. विश्वेदेवांना चांदीचं शिवलिंग दिलं. वसुगणांना पितळाचं शिवलिंग दिलं. अश्विनी कुमारांना मातीचं शिवलिंग दिलं. लक्ष्मीला स्फटिकाचं शिवलिंग दिलं. लक्ष्मी सुद्धा स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा करते. आदित्य रुद्रांना तांब्याचं शिवलिंग दिलं. चंद्राला मोत्याचं शिवलिंग दिलं. अग्नीला हिऱ्याचं शिवलिंग दिलं. मानवाला मातीचं शिवलिंग दिलं. मानवाला म्हणजे आपल्याला, म्हणून मातीचं त्याला पार्थिव शिवलिंग असं म्हणतात. म्हणून पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यानंतर मग विसर्जन करावं लागतं. ते मातीची कोणतीही मूर्ती असू द्या ती विसर्जन करावी लागते.
गणपती बसवतात आणि ज्यावेळेस अनंत चतुर्दशी दिवशी तुम्ही जर तो गणपती विसर्जन केला नाही तर दोष लागतो तुम्हाला. आजकाल नवीनच फॅड निघाले. महिला मंडळ म्हणतात महाराज सुनबाई गरोदरे, मग गणपती विसर्जन करायचं का नाही. आता मला सांगा, सुनबाईच्या त्या गरोदरपणाचा आणि त्या गणपतीचा काहीतरी संबंध आहे का हो? लोक आपलं काही काढायला लागले ते वेड्यासारखं. अहो हे व्रत आहे, गणपती बसवावा लागतो, 10 दिवसानंतर तो विसर्जन करावा लागतो. त्या सुनबाईच्या गरोदरपणाचा आणि त्या गणपतीचा काहीच संबंध नाही आहे. पण तरी लोक फोन करू विचारतात महाराज काय करायचं. आता काय करायचं काय सांगावं. आता सांगू तोंडाला फेस आला आहे आमच्यासुद्धा. हे करू नका ते करा, ते करू नका हे करा. आणि बायका काय काय विचारतील पुरी मावशी काय सांगताच येत नाही बायका. परवा एका बाईनं मला विचित्रच प्रश्न विचारला, मला उत्तर नाही देता आलं. म्हणे महाराज मी उभं राहून व्रत केलंय, उद्यापन सांगा. उभं राहून व्रत केलंय. मी गाथा काढला, भागवत काढलं, सगळे पुराणं काढले, काही कशातच सापडलं नाही. म्हणलं ते गाथ्यात नाही सापडणार, ते महिला मंडळाच्या माथ्यातलं येते, गाथ्यात नाही सापडणार. काही आपलं व्रत करायचं. महाराज उद्यापन सांगा, मी उभं राहून व्रत केलंय, मला झोपून त्याचं उद्यापन करा. काय उत्तर द्या. व्रत असे करा जेणेकरून त्या व्रताचं उद्यापन आम्हाला सांगता आलं पाहिजे, असं व्रत करा. नागदेवतेला पवळ्याचं शिवलिंग महादेवाने दिलेलं आहे. देवीला लोण्याचं शिवलिंग दिलेलं आहे, जगदंबेला लोण्याचं. आणि योगी लोकांना भस्माचं शिवलिंग दिलेलं आहे. म्हणून योगी लोक आपल्या सगळ्या अंगाला भस्म लावतात, सगळ्या अंगाला भस्म फासतात. तुम्ही मी म्हटलंय ना केदारनाथला जाऊन बघा, असे भस्म लावलेले एवढे मोठे जटा बांधलेले सगळे योगी लोक दिसतात. भस्माचं शिवलिंग येतात दिलेलं महादेवानं. यक्षगणांना दह्याचं शिवलिंग दिलं. आणि बाणासूर नावाचा दैत्य होऊन गेलेला होता महादेवाचा भक्त, त्याला स्वतः महादेवानं पाऱ्याचं शिवलिंग दिलंय. पाऱ्याचं अजूनही पाऱ्याचं शिवलिंग, जिथे बाणासुरानं पाऱ्याचं शिवलिंग स्थापना केली आणि महादेवाची उपासना केली, ती जागा तुम्हाला पाहता येते. पाहायचं असेल तर संभाजीनगरला या. आणि संभाजीनगरला पिसादेवी नावाचं तिथं एक गाव आहे आपल्या संभाजीनगरला. तिथे तुम्हाला पाऱ्याचं शिवलिंग पाहायला मिळेल. आणि तिथं बाणासूर येत होता, बाणासूर तिथं बसून तप करत होता. पाऱ्याचं शिवलिंग आहे तिथे संभाजीनगरला, पिसादेवी म्हणून आहे, तिथे आहे. जरूर बघा तुम्ही. हे मी पाहून आलो हे सगळं, म्हणून मी ठासून सांगू शकतो. आणि अभ्यासाशिवाय या गोष्टी साध्य नाही होत. पण कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाचं महात्म्य सांगितलेलं आहे. आपल्यासारख्या सामान्य लोकांनी, मानवानी मातीचं पार्थिव शिवलिंग तयार करून पूजा करावी. मग प्रश्न विचारला की शिवपिंडीवरती कोणकोणते फुलं वाहावेत. ऐका आता, तुम्हाला धनाची अपेक्षा असेल तर कमळाची फुलं वाहा, धनाची अपेक्षा असेल बेल वाहा, शतपत्र वाहा, शंख पुष्प वाहा. आणि हे सगळे 1,00,000 याप्रमाणे वाहा. पापनाश करायचा असेल, लक्ष्मी प्राप्तीची अपेक्षा असेल तर अवश्य कमळाची फुलं वाहा. एखादं तरी कमळ शिवपिंडीवरती वाहा. त्यानंतर लाल दांडी असलेलं धोत्र्याचं फूल महादेवाला अत्यंत प्रिय आहे. शमीपत्र वाहा. जो व्यक्ती शमीपत्र वाहिली शिवपिंडीवरती त्याला मोक्ष मिळेल. मंदार पुष्प वाहा. सर्वत्र विजयी भवेत. सर्वत्र ठिकाणी विजय प्राप्त होईल. पुत्रप्राप्तीची अपेक्षा असेल धोत्र्याचं फूल वाहा. रुई सुद्धा वाहिलेली चालते. पांढरा आघाडा सुद्धा शिवशंभूच्या त्या आणि शिवपिंडीवरती वाहायला चालते. पांढरं कमळ सुद्धा मिळतं. पांढरं कमळ वाहा. कीर्ती होईल, माणसाची कीर्ती गाजेल. शत्रूचा नाश करायचा असेल तर जास्वंदाचं पांढरं फूल वाहा. लाल फूल आणि पांढरं फूल दोन प्रकारे. त्यातलं पांढरं फूल महादेवाला अतिशय प्रिय आहे. त्यानंतर एकंदरीत चमेलीचे फुलं महादेवाला अवश्य वाहा. आणि तुमच्या मनातली इच्छा लवकर पूर्ण व्हावी अशी जर अपेक्षा असेल तर कमळगट्टा आहे ना, कमळगट्टा मणी असतो तो वाहा. माझ्या मते आपल्या इथं दुकान आहे वाटतं देवबाप्पाचं. काल मी पाहिलं ते देवबाप्पाचं दुकान.
मी तिथं सगळं पाहिलं आहे का तुमच्या इथं सगळं तर आहे. आणि तिथं तुम्हाला सांगतो मी काल पाहिले ते त्यांना मी काही बोललो नाही. आता काय काही गोष्टी आपल्या आपल्या असतात त्यांना काय बोलायचं. तिथं शिवकवच पहा त्यांच्या दुकानामध्ये शिवकवच. आत्ता जी आपण कथा ऐकली होती ना उपमन्यू नावाचा भक्त, त्या उपमन्यूला पार्वती मातेनं दूध, आत्ताच कथा ऐकली आपण. तर स्वतः पार्वती मातेनं उपमन्यूच्या गळ्यामध्ये शिवकवच बांधल्याचं वर्णन आहे बरं. तुमच्या लेकरा बाळांच्या गळ्यामध्ये अवश्य शिवकवच बांधा. ते शिवकवच सिद्धच केलेलं असतं. ते घरी आणा, त्याची पूजा करा आणि लेकराच्या गळ्यामध्ये बांधा. तुमचा मुलगा जास्त किरकिर करत असेल बांधा ते शिवकवच. इथंच या दुकानात मी पाहिले ते, म्हणून मी तेच पाहिलं म्हणलं तुम्हाला तरी सांगावं. तुमचा मुलगा जास्त आजारी पडत असेल शिवकवच बांधा. आपले लेकरू चिडचिड करत असेल शिवकवच बांधा. शिवकवच येते फार छान येते. त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आमचं पोरगं भलतं तडफड करतं पहा. तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका. आणि त्यातल्या त्यात आमच्या महाराज लोकांचे पोरं म्हणजे राक्षसच आहेत आमच्या पोटी. त्याचं कारण आहे चांगले चांगले दिवस तुमच्या सप्त्याला असतात, घरी अमावस्या आणि पौर्णिमा असते. मग मला सांगा पोरं विचित्र नाही का जन्माला येणार? असे विचित्र पोरं आमचे आहेत. तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका. इकडे येताना माझं पोरगं मला काय म्हणलं माहिती का? इथं यायच्या आधी 2 दिवस घरी होतो मी. म्हणे बाबा मला घोड्यावर बसायचं आहे. हे कार्ट्या त्यानं म्हणलं कुठून घोडा आणून तुला? पोरगं ऐकच ना, 8 वर्षाचं पोरगं आहे ते आमचं. बाबा मला घोड्यावर बसायचं आहे. अरे म्हणलं घोडा कुठून आणू? आतमधून आवाज आला. बोंबलत फिरतात गावोगावी भागवत सांगत, शिवपुराण सांगत. पोराची एक सुद्धा इच्छा पूर्ण करता येत नाही तुम्हाला. जागृत देवते हे. याच्यामुळं सगळं, या जागृत देवतेमुळं सगळा नाश पहा. पोराची इच्छा पूर्ण करा, वाकानं म्हणे खाली, काही बिघडतं का? तुम्हाला सांगतो सगळीकडे आमचे पुरुष मंडळी इतके विद्वान आहेत, सगळीकडे तोंड देऊ शकतात, पण इथं नाही जमत. तिला म्हणलं अगं मी वाकू का? वाकामध्ये खाली काही बिघडत नाही. वाकलो खाली हो. तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका. आणि पोरग बसलं ना पाठीवर, खेळायला लागलो घोडा घोडा. आतमधून आमची मंडळी म्हणते अरे वा घोडा मस्त आहे हा. तिला म्हणलं गजबाईस मला घोडा म्हणते का ग? मी घोडा तर तू कोण झालीस? याद राख म्हणलं. चित्र विचित्र पोरं जन्माला. तुम्हाला असं वाटतं का आम्ही फार सुखी? आमच्यासारखे बेजार कोण नाही आहेत. म्हणून बरं झालं तुम्ही आम्हाला 7-7 दिवस बोलवलं. गंगात्री मावशीला धन्यवाद देतो मी. आता घरी बेजार झालो असतो मी. धन्यवाद. घरी आम्हाला सुखच लाभत नाही. इथं किती छान वाटतं. आता घरी बसल्यानंतर साखर आणायची आहे, नुसतं बोंबलत काय बसलात? पळावं लागतं साखर आणायला. तेल आणायचं म्हणलं की बोंबलत पळावं लागतं. पाणी आलं म्हणलं की 2-2 बादल्या घेऊन पळावं लागतं मला. अशी घरची फजिती हो. तुम्हाला म्हणून कोणाला सांगू नका. तुम्हाला म्हणून सांग. खऱ्या अर्थानं तुमचे मुलं अतिशय चिडचिड करत असतील, असो गमतीचा भाग सोडा, चिडचिड जास्त करत असतील तर तुम्ही शिवकवच अवश्य बांधा. मी सुद्धा तो अनुभव घेतलेला आहे. शिवकवच घरी आणल्यानंतर त्याची पूजा करावी लागते. लेकराच्या गळ्यामध्ये बांधावं लागतं. हे शिवकवच बघा एकदा तुम्ही, अनुभव घ्यायला काय हरकत आहे. फुकटाचे सल्ले सगळे. जर लेकराची तब्येत चांगली राहिली, चिडचिड कमी झाली तर आपल्याला बरं वाटतं की नाही? शेवटी आईला बरंच वाटतं ना. हे शिवकवच. अशा पद्धतीनं महादेवानं सगळ्या 33 कोटी देवांना काही ना काहीतरी दिलेलं आहे. जुईचं फुल वाहा, घरामध्ये धान्य वाढतं. महादेवाच्या शिवपिंडीच्या समोर तुम्ही वस्त्र जर ठेवले तर महादेवाला मोठा आनंद होत असतो. वस्त्र अर्पण करा. निगडीचे फुलं वाहा. त्यानंतर पारिजातकाचं फूल वाहा. राईचं फूल वाहा. शत्रूचा नाश होत असतो राईचं फूल. फक्त महादेवाला मी तुम्हाला काल सांगितलं आहे ना की केवढा जमत नाही आणि चाफा जमत नाही. पण चाफा एक वेळेस ठीक आहे, माफ आहे चाफ्याला. पण केवड्याचं फूल मात्र अजिबात जमत नाही. बाकीचे सगळे फुलं जमतात. प्रश्न विचारला आता धान्य कोणतं वाहावं?
ऐका आता, शिवपिंडीवरती तुम्ही शिवमूठ वाहतात तर कोणकोणतं धान्य व्हायला चालतं ते सांगितलेलं आहे. तांदूळ चालतात, तांदळाची शिवमूठ तुम्ही वाहतात. तांदूळ, तीळ, जव, गहू, मूग, राई आणि राळा इत्यादी सगळे धान्य चालतात. 1,00,000 तांदूळ अर्पण करा शिवपिंडीवरती, लक्ष्मी प्राप्त होईल. 1,00,000 गहू अर्पण करा, संतती वृद्धी होईल. 1,00,000 तीळ अर्पण करा, पाप दूर होईल. 1,00,000 जव अर्पण करा, स्वर्गातील पितरांना मोक्ष मिळेल. त्यानंतर मूग अर्पण करा, 1,00,000 मुगाचे दाणे, सगळे सुख तुम्हाला मिळतील. राळा अर्पण करा, धर्म अर्थ काम मोक्ष मिळेल. आणि राई अर्पण करा, शत्रूचा नाश होईल. आणि हे मुठमुठ जर वाहिलं तर अतिशय उत्तम. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हे सगळं मुठमुठ वाहतात. मुठभर अशी घ्यावी शिवमुठ, अशी सुंदर अशी मुठीमध्ये जेवढं काही तांदूळ मावतील तेवढे घ्यावेत. कंजूसपणा करू नये आणि चांगले तांदूळ घ्यावे. तुटके तांदूळ जमत नाही. आपण कोणते वाहतो? शिवमुठ. शिवमुठ आपण कोणते वाहतो माहिती का? आता आमच्या घरचं सांगू का तुमच्या घरचं सांगू? रायसनचे तांदूळ असतात, रायसनचे, त्याचं जमतात म्हणे त्याला. आणि खायला बासमती, आणि त्याला कुपनचे. कस काय जमल त्याला कुपनचे? जे आपण खातो ते तांदूळ, तांदूळ सबंध असला पाहिजे. तुटका तांदूळ असू नये. जर तुटका तांदूळ असेल तर रवरव नावाचा नरक मिळत असतो. चांगला सबंध तांदूळ असावा, मूठभर घ्यावा आणि शिवमूठ त्या पद्धतीनं तशी वाहवी. पहा, जसे श्रावण महिन्यात तुम्ही वाहतात, श्रावण महिन्यामध्ये शिवमूठ वाहतात, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. हे सगळे धान्य चालतात. आता प्रश्न विचारला की शिवपिंडीवरती कोणता अभिषेक करावा? अभिषेक कोणकोणता चालतो माहिती आहे का? ऐका. जलधाराचा अभिषेक चालतो. तुपाची धार लावा, तुपाच्या धारीनं सुद्धा अभिषेक महादेवाला जमतो. तुपाची धार लावल्यानंतर वंश वाढत असतो आणि तुपाची धार लावायची, अभिषेक करायचा. त्यानंतर तुमचे मुलं जर मतिमंद असतील, लेकरं जर हुशार हवे असतील किंवा तेजस्वीपणा जर त्यांच्यामध्ये पाहिजे असेल तर दूध आणि साखर मिश्रित करून मग छानपैकी धार लावा आणि अभिषेक करा. मुलं तुमचे चॅप्टर होतील. मंदा सुमंद मतयो, मंद पोरं काही कामाचे नाही, पोरं कसे चॅप्टर पाहिजेत. तुम्हाला सांगतो, आमच्या शेजारच्या पोराला मी जेवण झालं होतं म्हणून त्याला सांगितलं, का रे विड्याचे पानं आणतोस का? म्हणून ते शेजारचं पोरगं आमच्या संभाजीनगरला शेजारी राहतात, ते गेलं आणि त्याने केळीचे पानं आणली. हे घ्या म्हणे महाराज पानं. हे पानाचं काय करायचं? तुम्ही सांगितलं ना महाराज पानं घेऊन या म्हणून. त्याला म्हणलं, अरे मी तुला विड्याचे पानं सांगितले आणि त्यांनी केळीचे पानं आणले. एवढे पोरं मतिमंद झालेले आहेत. हा मतिमंदपणा दूर जर करायचा असेल तर दूध आणि साखर एकत्र करून तशी धार लावा, म्हणजे तुमची मुलं हुशार होतील, तेजस्वी होतील. घरातले भांडणं दूर करायचे असतील, दुधाची धार लावा, अभिषेक करा, भांडणं दूर होतील. शत्रूचा नाश करायचा असेल, तेलाची धार लावून अभिषेक करा शिवपिंडीवरती. सुगंधित तेलाची धार लावा, भोग आणि वृद्धी प्राप्त होईल. ऊसाच्या रसाना अभिषेक करा, ऊसाचा रस सुद्धा चालतो. सगळा आनंद तुम्हाला मिळेल. मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असेल, गंगाजल वाहा, गंगाजलानं अभिषेक करा महादेवाला, मोक्ष प्राप्त होईल. आणि क्षयरोग दूर करायचा असेल तर मधाची धार लावा, क्षयरोग दूर होईल. अशा पद्धतीनं शिवपिंडीवरती इत्यादी गोष्टीने अभिषेक तुम्ही करू शकता. तुम्हाला जी जी अपेक्षा असेल त्या त्या गोष्टीने तुम्ही अभिषेक करू शकता. अशी शिवशंभूची ही सुंदर कथा आहे. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय,
प्रथमं दक्षपुत्री सा पश्चातास्म पर्वतात्मजा कथमेकं शरीरेण दुरोप्यत्मजा मताः। त्यानंतर महापुराणामध्ये सृष्टी निर्मितीचं कार्य सांगितलेलं आहे। पहा, सृष्टी निर्मिती महादेवाच्या आज्ञेनं भगवान विष्णूने सृष्टी निर्मितीचं कार्य केलं। ब्रह्मदेवानं आपल्या अंगातून 10 मुलं निर्माण केले। माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या। आणि या 10 मुलापैकी अंगठ्यापासून निर्माण झालेला दक्ष शब्द आहे का, ब्रह्मदेवानं जे आपले अंगातून 10 मुलं निर्माण केले त्यातला दक्ष, आणि त्या दक्षाला प्रसूती नावाची बायको प्राप्त झालेली होती। कथा माहिती आहे तुम्हाला। त्या काळी दक्षाला 16 मुली झालेल्या होत्या। 16 मनुष्य जन्मामध्ये एक तरी मुलगी अवश्य जन्माला यावी, कन्यादान अवश्य व्हावं। जिसके घर पहली बेटी उसके घर तूप आणि रोटी, आणि जिसके घर पहिले बेटा उसके हात में सोटा। 16 मुली झाल्या। दक्षानं वयामध्ये आलेल्या 16 मुलींना समोर बसवलं आणि प्रश्न विचारला, मुली हो, तुम्ही 16 जणी कोणाच्या नशिबानं खाता? 15 मुली म्हटलेल्या होत्या, बाबा आम्ही तुमच्या नशिबानं खातो, पण 16वी मुलगी सती ही म्हटली होती, बाबा मी माझ्या नशिबानं खाते। म्हणून दक्षाला आपल्या त्या सतीचा राग आलेला होता। आणि एक सांगू का, सती खरंच बोलली, सत्य बोलली, वाईट नाही, ती खरं बोलली। ती प्रत्येक माणूस आपल्या नशिबानं खात असतो। म्हणून राग आला आणि रागामध्ये आलेल्या त्या दक्षानं आपल्या सतीचं लग्न महादेवासोबत ठरवलं। 16 दिवसाचा मुहूर्त काढला आणि सुंदर प्रकारे महादेवाशी लग्न लागत होतं। आपल्या इथे सुद्धा सतीचं लग्न महादेवासोबत आपल्याला छान आनंदात परिपूर्ण करायचं आहे। आता मुलीचे मामा मुलीला घेऊन या आणि जरा सावकाश आणा बरं का, गडबड करू नका। एकदम गडबड कशामुळे, आता पाऊस येत नाही, काळजी करू नका। जोपर्यंत मी बंद करत नाही तोपर्यंत त्याचा लाग नाही येण्याचा, याद राखा बा। हा, मी याच्या जोरावर बोलतोय, त्यामुळे काळजी करू नका। पाऊस येत नाही, येणार नाही। धाके आमच्या महादेवाचा त्याला सुद्धा वरून आला। तर आता मुलीच्या